नमस्कार. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र घरत, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज आमच्याकडे श्री अजित आकाराम कापरीकर सर आलेले आहेत. मातृशाळा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. दिघा तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे या परिसरात त्यांनी 1991 साली एक वर्ग स्वरूपात, क्लासेस स्वरूपात ही संस्था सुरू केली. 1997 साली अधिकृतपणे नोंदणी करून त्याचं शाळेत रूपांतर केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 17 विद्यार्थी होते. आज मितीस त्यांच्याकडे 1850हून अधिक विद्यार्थी आणि 42 ते 45 इतके कर्मचारी वर्ग त्यांच्याकडे या अध्यापनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शाळेने वेगवेगळी स्थित्यंतरं पाहिली. शिशु ते 10वीपर्यंतचं मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम अशी ही शाळा आहे. तिचा पुरेसा विस्तार सरांनी केलेला आहे. उपक्रमशील असं व्यक्तिमत्व आज आमच्याकडे आलेलं आहे, याचा आम्हाला खास आनंद होतो. धन्यवाद. नवेश्वरचे उपसंपादक सन्मान राजेंद्र घरत सर यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याबद्दल खरंच मी त्यांचा खूप आभारी आहे. अजितजी, माझा पहिलाच प्रश्न असा असेल की शिक्षण क्षेत्रात आपल्याला पुढे यावंसं का वाटलं? वास्तविकता माझी पत्नी स्वर्गीय सुजाता कापरीकर यांनी सादर घरी क्लासचं माध्यम सुरू केलं आणि त्याच माध्यमातून आमच्याकडे त्या परिसरामध्ये तेव्हा अगदी दुर्लक्षित होतं. म्हणजे तिथे शाळाच नव्हती. ठाणा, दिघा, ऐरोली एवढ्या ठिकाणी त्यांना जावं लागायचं विद्यार्थ्यांना. आणि म्हणून मग आम्ही विचार केला, मी आमच्या मिसेसने, की आपण ह्या भागात शाळाकडे जे काही म्हणजे आमच्याकडे सगळे दुर्बल घटक आहेत, मागासवर्गीय विद्यार्थी आहेत, दुर्बल घटक आहेत, त्या विद्यार्थ्यांना लांब जावं लागणार नाही. आणि हा विचार करून आम्ही इयत्ता पहिलीचा वर्ग 1997 सुरू केला, फक्त 17 विद्यार्थ्यांना घेऊन. त्यावेळी काहीसा अविकसित भाग होता, थोडासा दुर्गम भाग होता. तर तिथे शाळा सुरू करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? तिथे सुरुवातीची अडचण म्हणजे आता एक आम्ही सांगलीकडचे आणि त्या परिसरात आल्यानंतर आमच्याकडे शाळा सुरू होण्याचा महत्त्वाचा मुद्दा तर जागा. तर जागेची अडचण त्या ठिकाणी महत्त्वाची होती. तर आम्ही सन्माननीय अनंतशेठ ठाकूर तिथले स्थानिक त्यांची भेट घेतली आणि ज्यांना मी आमचं दैवत मानतो, कारण माधुरीशेठ ठाकूर, सन्माननीय बोराणे ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्यांनी आमच्या जागेचा प्रश्न सोडवला आणि त्यामुळंच तिथे शाळा सुरू झाली. तर तो जो सगळा भाग आहे, तेथील जनता, तिथले रहिवासी, तिथल्या परिसरातील लोक, तर त्यांचा तुमच्या या शाळेला प्रतिसाद कसा होता? हो, आमच्या शाळेत आमच्या पालकांचा प्रतिसाद खूप चांगला होता. आणि त्यामुळे आम्ही 17 विद्यार्थी म्हटलं, पण 98-99 जवळ आमचे 200-250 विद्यार्थी. अरे वा, झपाट्याने त्या विद्यार्थ्यांची म्हणजे आमच्याकडे विद्यार्थी पालक यायचे. बरोबर असं. आणि तेव्हापासून म्हणजे अनेक शाळेत पण त्या पद्धतीचं कामकाज होत होतं. अच्छा. आता हे सगळं करताना शेवटी कसोटी कुठे लागते? निकालावर. तर 10वीपर्यंतचे वर्ग तर तुमचे सुरू झाले होते तोपर्यंत? नाही, आमचा ॲक्च्युली 1997 पहिलीचा वर्ग झाला आणि 2004-05 ची पहिली बॅच लागली. तेच म्हणतो, जेव्हा 10वीची बॅच आली तर त्याच्यानंतरच्या काळामध्ये 10वीच्या परीक्षेच्या निकालाचं प्रमाण कसं आहे? सुरुवातीला तर आमच्याकडे 60-65%, 70% असा निकाल असायचा. पण त्याच्यानंतर आमचा ग्रोथ होत गेला आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून, आमच्या मार्गदर्शनामध्ये. आणि जवळजवळ 10-12 वर्ष तर आमच्याकडे 100%पेक्षा निकाल कमी येतच नाही. अच्छा, चांगला निकाल लागतो. खूप छान. आमच्या शाळेमध्ये आपण आलात तर आमच्या निकालाची परंपरा आम्ही समोरच मांडलेली आहे, प्रदर्शनी. म्हणजे तुम्हाला प्रत्येक इयर वाईज निकाल तिथे दिसतो. तुमच्याकडे विविध उपक्रमसुद्धा राबवले जातात. तुमच्याकडे कला, क्रीडा स्पर्धासुद्धा पार पडत असतात. तर कला स्पर्धेमध्ये, क्रीडा स्पर्धेमध्ये तालुकास्तरीय किंवा राज्यस्तरीय यश मिळवलं, प्रावीण्य दाखवलं अशी काही मुलं असतीलच. आता इतक्या तुकड्या गेल्या तुमच्या हाताखालून, तर त्या जरा काही मुलांची नावं सांगता येईल तर बरं होईल. आता आमच्याकडे कराटेमध्ये तालुक्यास्तरीय विद्यार्थी गेलेले आहेत त्याच्यामध्ये. पण आमच्याकडे नाट्य जल स्पर्धा जी आपल्या नवी महापालिकेने भरवलेली होती, त्याच्यामध्ये संपूर्ण नवीन मुंबई महापालिकेमध्ये संजीवनी विद्यालयाचा प्रथम क्रमांक होता. अरे वा, कुठल्या साली? मला वाटतं तो एक 2004-05 साली नवी महापालिकेने त्या स्पर्धा भरवल्या होत्या.
त्याच्यात आता देखील 2 वर्षापूर्वी संविधान स्पर्धा होत्या बरं. नवी मुंबई महापालिकेने भरवलेल्या. हं. त्याच्यामध्ये संपूर्ण नवी मुंबईच्या शाळेतून आमच्या संजीवनी विद्यालयाचा डोळस नावाचा विद्यार्थी प्रथम क्रमांकानं अरे वा. वक्तृत्व स्पर्धेमध्ये आलेला आहे. आता ही शाळा तुम्ही मोठ्या मेहनतीने, कष्टाने, परिश्रमाने सुरू केलीत, वाढवलीत, 1850पर्यंत विद्यार्थी संख्या पोहोचवलीत, बरोबर आहे. तर तुमच्या हाताखालून बरेचसे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पुढे ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, जीवनाच्या व्यवहारात ते पुढे आले असतील. तर याच्यामधल्या किती विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रती कृतज्ञता दाखवली, शाळा आपली आहे, आपण इथून शिकून पुढे गेलो आहोत, किती जणांनी आपल्या शाळेच्या शिक्षक वर्गाशी तुमच्याशी संपर्क ठेवला? आता पण आमच्याकडे ना मला वाटतं 2010ची बॅच होती, त्यांनी शाळेमध्ये गेट टुगेदर केलं. अच्छा. त्यात आमच्या शाळेत 4-5ची पहिली बॅच, म्हणजे आमचे विद्यार्थ्यांचे आता इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. हां, इंजिनियर आहेत, पूर्ण डॉक्टर आहेत. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की समीर शेख नावाचा विद्यार्थी आमचा, जो आमच्याकडे 10वी, तो आज स्वित्झर्लंडमध्ये आहे, तो बरं तिकडे तो सर्व्हिस करतो. अरे वा. त्याच्यात अमित सिंगे नावाचा विद्यार्थी, तो इंग्लंडमध्ये जॉब करतो. अरे वा. हा, आणि आता आमच्या विद्यार्थ्यांची मुलं आमच्या शाळेत आहेत. पुढची पिढी आली, पुढची पिढी आमच्याकडे येते. ते वास्तव्याला तिथेच आहेत, त्याच परिसरात आहेत अजून ते विद्यार्थी, जे माझी विद्यार्थी. आता माझी विद्यार्थी जे आहेत आता वास्तव्याला, त्यांची मुलं तुमच्या शाळेत, आमच्या शाळेमध्ये येतात असं. आणि आज पण कुठली अडचण असेल तर सांगतात की सर आमचं काही अडचण, म्हणजे आमचं सहकार्य असेल तर आम्ही देऊ. म्हणजे माझी विद्यार्थ्यांचं पण आम्हाला खूप चांगला. या सगळ्या वाटचालीमध्ये तिथले दिघा गावचे जे महनीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं सहकार्य मिळाल्याशिवाय ही तुमची वाटचाल पुढे जाऊ शकली नसती. तर तुम्हाला कुणाप्रती कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते? आज पाहिलं तर सर्वप्रथम तर ठाकूर परिवार, माधुशेठ ठाकूर, भोलानाथ ठाकूर, आनंद ठाकूर आणि त्यांचा पूर्ण ठाकूर परिवार. हे MKT नाव त्यांच्यामुळे झालं. आमचं MKT जे नाव आहे ना, हे बाबांच्या प्रती आमची श्रद्धा आहे. ते MKT म्हणजेच माधुशेठ कान्हा ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल. आणि आज विचार केला तर आजच्या घडीला पण ना, आज आपले विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजयजी चौगुले साहेब, त्यांचं देखील मला खूप सहकार्य लागतं. कुठली अडचण असेल तर साहेब म्हणतात सर सांगा, मी लगेच सॉल्व करतो. तर अशी ही जी मान्य व्यक्ती आहे त्यांना खरोखर आम्ही धन्यवाद देऊ, किंवा आम्हाला त्यांचा परिचय झाला की त्यांनी आम्हाला, म्हणजे नेहमी सन्माननीय विजयजी चौगुले साहेबांचं तर आता सध्या खूप सहकार्य असतं त्यांना. आता ही शाळेला इतकी वर्ष झाली, तर या शाळेचं स्नेहसंमेलन असेल, क्रीडा स्पर्धा असतील, बक्षीस वितरणानिमित्त वेगवेगळी नामी व्यक्तिमत्व तिथे येत असेल. कोण कोण येऊन गेलेत आतापर्यंत? आमच्याकडे स्नेहसंमेलन असतं ना, ते आमचं गडेकर रंगायचं ठाणे या ठिकाणी असतं. कारण आमच्याकडे तेवढी जागा मैदान शाळेला नाही आहे. मग आम्ही आमचं स्नेहसंमेलन गडकरीला घेतो. तर आमचे शिक्षण अधिकारी असतात, विस्तार अधिकारी असतात, आमचे नगरसेवक असतात, नवी मुंबईचे नगरसेवक असतात, सन्माननीय विजयजी चौगुले साहेब आहेत, त्याच्यानंतर शुभम चौगुले साहेब आहेत, आमचे अक्षय ठाकूर साहेब आहेत, त्याच्यानंतर आमच्या विटाव्याचे आहेत, आमची मित्रमंडळी. ही सगळी कार्यक्रमाला असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला खूप सहकार्य आहे. आज आपण हे करतो ना, त्या सगळ्यांच्या सहकार्याने खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला त्यांचा साथ मिळत असते. आता हे शिशु ते 10वीपर्यंतची वाटचाल तुम्ही दमदारपणे पुढे नेलेली आहे. तर यापुढे जाऊन या शाळेचं रूपांतर कनिष्ठ महाविद्यालय, 10वी 12वीपर्यंतचे वर्ग आहे. 12वी आमचं पुढचंच ध्येय आहे. आणि वास्तविकता आम्हाला 2010-11 मध्येच, म्हणजे त्या 4 वर्षापूर्वीच आम्हाला परवानगी मिळाली, आर्ट्स कॉमर्स सायन्सची परमिशन आलेली आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे. फक्त ते स्वयं अर्थसहाय्य असल्यामुळे आम्ही चालू केलेलं नाही. अच्छा. तर त्याचा विचार, अनुदान नाही त्यासाठी, फक्त त्याला कोणत्याही प्रकारचं तुमच्या पद्धतीने चालवा दे, आपल्या पद्धतीने आपण चालवायचं असं त्याचं स्वयं अर्थसहाय्य असं म्हणून आम्हाला ती मान्यता मिळालेली आहे. पण त्याचा आम्ही विचार करतोय की चला बा, मुलांना बाहेर जावं लागणे आपल्या. आणि एक आता जसं प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, तसं उच्च माध्यमिक व्हावं. बरोबर. म्हणून आम्ही 11वी 12वी नक्कीच. त्याच्यानंतर टेक्निकल कोर्सेस आहेत, तांत्रिक शिक्षण. तर माझा विचार वेगळा आहे की तांत्रिक कोर्सेस मुलांना द्यावेत. तसं काय करणार आहात? कौशल्य विकास महामंडळचे आम्ही प्रस्ताव तयार करतोय शासनाकडे. कौशल्य विकास महामंडळातून जर आम्हाला परवानगी आल्या तर आपण एक टेक्निकल काही पण विद्यार्थ्यांसाठी करू शकतो.
जेणेकरून काही मुलं अभ्यासामध्ये कच्चे आहेत. ते 10वीनंतर डिप्लोमा केला तर त्यांना जॉब मिळू शकतो आहे. तसं कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून आमचं काम चालू आहे. म्हणजे पण मान्यता घ्यायचे चालू आहेत प्रयत्न. तर दर्शको, हे आहेत श्री अजित कापरीकर. त्यांना आम्ही इथे पाचारण केलं आणि त्यांची संपूर्ण ही शैक्षणिक वाटचाल, ते चालवत असलेल्या संस्थेबद्दलची सगळी माहिती घेतली आणि आम्हाला खूप बरं वाटलं की दिघ्यासारख्या परिसरात त्यांनी इतकी वर्ष नेटाने ही संस्था चालवलेली आहे आणि ते आता माध्यमिक नंतर उच्च माध्यमिक शिक्षण देण्यासाठी सुद्धा उत्सुक आहेत. आम्ही अशी प्रार्थना करतो की त्यांचं हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरो आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. खूप धन्यवाद सर. आम्ही आपण या नवे शहराने आम्हाला आमंत्रित केलं, त्यावेळी नवे शहरचे उपसंपादक सन्माननीय गरज साहेब यांचे देखील आम्ही खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. दर्शक हो, श्री अजित आकाराम कापरीकर यांची मुलाखत कशी वाटली ते या मुलाखतीखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा. आमचं इंस्टाग्राम फॉलो करा, नवे शहर फेसबुक पेज आणि नवे शहर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.